नमस्कार सर्वांना. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत मोठी अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बांधकाम कामगारामार्फत मुलांना मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती दरवर्षी त्यांना शैक्षणिक कामासाठी भेटत असते. तर त्यामध्येच मोठा बदल झालेला आहे. बांधकाम कामगारामध्ये मोठे वेगवेगळे बदल होत चाललेले आहेत. त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा मोठे बदल आपण कन्फ्यूज झालेला असाल, त्याच्यामुळं हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे. बांधकाम कामगारामध्ये जी इंजिनिअरिंग करणारी मुलं आहे, इंजिनिअरिंगसाठी डिग्रीसाठी जे ₹60,000 जी शिष्यवृत्ती होती, ते ऑप्शन बंद केलेलं आहे. जे ₹60,000 ते इंजिनिअरिंगची डिग्री घेणाऱ्या मुलांसाठी होतं, तर ते 60,000चं ऑप्शन बंद झालेलं आहे. तिथं ऑप्शन दाखवत नाहीये. त्यासोबतच जे एम-बी-बी-एस, बी-एच-एम-एस करत होते, म्हणजेच मेडिकलची पदवी घेत होते, अशा मुलांसाठी ₹1,00,000 दरवर्षी शिष्यवृत्ती होते. ते सुद्धा ऑप्शन बंद केलेलं आहे. ते सुद्धा हे 2 ऑप्शन सध्या दिसत नाहीये. 1ली ते 7वी, 7वी ते 9वी, 10वी, 11वी, 12वी, ग्रॅज्युएशन हे सगळे ऑप्शन सध्या आहेत. पण जे मेडिकलची डिग्री घेताय, तर त्यांच्यासाठी ₹1,00,000 शिष्यवृत्ती होते. ते ऑप्शन बंद आहे. त्यासोबतच त्यांचं इंजिनिअरिंगची डिग्री घेताय त्यांच्यासाठी ₹60,000 शिष्यवृत्ती ते दोन्ही ऑप्शन बंद झालेले आहेत. ज्यांनी शिष्यवृत्ती भरलेली आहे ₹1,00,000 ₹60,000 ज्यांचं शिष्यवृत्ती सध्या ऑनलाईन केलेलं आहेत. ज्यांनी थंब दिलेला आहे, ज्यांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे, त्यांना त्यांचे पैसे सगळे जर डॉक्युमेंट व्यवस्थित असेल, तुमची पडताळणी व्यवस्थित झाली असेल, तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच ते जमा होणार आहे. पण इथून पुढे ज्यांना शिष्यवृत्तीचा पुढच्या वर्षीचा चालू वर्षाचा फॉर्म भरायचा आहे, ज्यांना ₹60,000 ₹1,00,000 तर त्यांच्यासाठी दोन्ही ऑप्शन बंद झालेले आहेत. हे पुढे ऑप्शन शाळा सुरू झाल्यानंतर सुरू करतील का नाही करतील माहिती नाही. तुम्हाला काय वाटतं, हे ऑप्शन सुरू करायला पाहिजेत का? जर शाळा आता बंद आहेत, शाळा सुरू झाल्यानंतर ₹1,00,000 ₹60,000 शिष्यवृत्तीचे ऑप्शन आहेत महत्त्वाचे, जे मुलांना मदत होत होती. तर सर्वसामान्य तर त्या मुलांसाठी हे ऑप्शन सुरू झाले पाहिजेत का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हीही कमेंट करून नक्की सांगा. सुरू होणार आहेत का? याबाबत काय वाटतं? तुमचं मत काय आहे? नक्की तुम्ही सांगा. त्यासोबतच आपण बघितलं होतं, की बांधकाम कामगारामध्ये ज्यांचं नोंदणी झालेली होती, अशांसाठी घरकुलासाठी ₹3,00,000 घरकुलसुद्धा भेटत होतं. ते घरकुलाचं ऑप्शनसुद्धा बंद केलेलं आहे, बंद झालेलं आहे. तर ते मोठ्या प्रमाणात या बांधकाम कामगारामध्ये अनेक वेगवेगळे मोठे बदल होत आहे. तर नवनवीन येणारे बदल या संदर्भात तुम्हाला जर अपडेट हवी असेल, तुम्हाला जर चालू घडामोडी, चालू बदल जर तुम्हाला माहिती हवी असेल, वेगवेगळ्या योजनेची माहिती हवी असेल, तर आपल्याच आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी येत राहतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हा पडलेला प्रश्न त्यांचाही निवारण होईल. धन्यवाद.